नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये AIB 21 ची रजिस्ट्रेशन डेट्स हे चालू झालेले आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर सिलेबस काय आहे, एक्झाम कधी होणार आहे, पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असतो, त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ही व्हिडिओ झाल्याच्या नंतर AIB 21चं रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायचे आहे, ती नेक्स्ट व्हिडिओ असेल. ती व्हिडिओ तुम्ही नंतरला मी अपलोड करेन. ती तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा आणि त्या पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. नोटिफिकेशन जी आउट झालेली आहे AIB 21 साठी. रजिस्ट्रेशन स्टार्टेड 2026 साठी. त्यामध्ये जर आपण बघितलं ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे, रजिस्ट्रेशनची स्टार्ट डेट आणि एंड डेट कधी आहे, एक्झाम डेट कधी असणार आहे, सिलेबस या एक्झामसाठी काय असतो, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जे विद्यार्थी नवीन असतील, त्या विद्यार्थ्यांनी जर या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमधून भेटत असतात. जर आता आपण बघितलं AIB म्हणजे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 21 ची एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितलं, तर तुमचं LLB 3 इयर आणि 5 इयर हे कंप्लीट झालेलं पाहिजे. पहिला क्रायटेरिया तो आहे. ओके. आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे जे काही बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये जे काही कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमधून तुमचं LLB 3 इयर आणि LLB 5 इयर्स हे कोर्स झालेले पाहिजे. फर्स्ट जे ऑप्शन ते आहे. सेकंड ऑप्शन आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲप्लाय करायचं आहे. LLB 3 इयरचे स्टुडंट असतील, जे 6th सेमिस्टरला आता असतील. ओके. म्हणजे 5th सेमिस्टर क्लिअर झालेला आहे आणि 6th सेमिस्टरला आता गेलेले आहेत. हे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला अपिअरिंग म्हणून टाकायचं आहे. ओके. अपिअरिंग टाकल्याच्यानंतर तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात आणि LLB 5 इयरचे विद्यार्थी जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये 10th सेमिस्टरला जे विद्यार्थी आता गेले असतील, ते विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. यामध्ये फक्त ऑप्शन एकच आहे, की फायनल सेमिस्टर जे तुम्ही आता आहात, त्यामध्ये कोणताही तुमचा बॅकलॉग नाही पाहिजे. ओके. म्हणजेच के-टी नाही पाहिजे. 6th सेमिस्टरला जर तुम्ही गेलेले आहात, तर तुमचा जे काही के-टी असेल, ती के-टी तुम्हाला नाही पाहिजे. 10th सेमिस्टर म्हणजे LLB 5 इयरचे स्टुडंट असतील, त्यांना सुद्धा के-टी अलाउड नाही आहे. असे विद्यार्थी AIB 21 ची एक्झाम देऊ शकतात. बरं ही एक्झाम का द्यावी लागते? हा इम्पोर्टंट क्वेश्चन खूप विद्यार्थ्यांना माहिती नसतो. ही एक्झाम का द्यावी लागते? तर तुम्हाला पहिल्या ह्यामध्ये सांगतो. ही एक्झाम पास झाल्याच्या नंतरच तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस म्हणजे COP तुम्हाला मिळते. म्हणजेच काय? तर तुम्हाला कोणत्याही म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडव्होकेट बनता, ही सर्टिफिकेट तुम्हाला जेव्हा भेटते, तेव्हा तुम्ही कोणत्याही भारतामध्ये वकिली करण्याची तुम्हाला ती परवानगी भेटते. म्हणजे कोणत्याही कोर्टमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही स्वतः केस त्यामध्ये लढवायची आहे. सो AIB पास झाल्याच्या नंतर ही सर्टिफिकेट तुम्हाला भेटते. सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस. ती भेटल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही कोर्ट्समध्ये जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी ही AIB एक्झामिनेशन खूप इम्पोर्टंट आहे. जे विद्यार्थी कॉर्पोरेट सेक्टरला करणार असतील किंवा त्यानंतर प्रॅक्टिस करणार असतील, त्यामध्ये कन्फ्युजन असेल, तरीसुद्धा AIBची एक्झाम तुम्ही द्या आणि AIBची एक्झाम पासिंग करून ठेवा. प्रॅक्टिस करायची की नाही करायची ते तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके. बट ॲट लीस्ट AIB एक्झामिनेशन पास करून ठेवा. ओके. सो का करायची लागते? कारण की जर तुम्ही ही एक्झाम जर नाही दिली, तर तुम्ही कोर्टमध्ये प्रॅक्टिस करू शकणार नाही. ओके. हे मेन रिझन आहे. त्यासाठी AIB एक्झामिनेशन ही खूप इम्पोर्टंट असते आफ्टर LLB. नेक्स्ट जर आता आपण बघितलं एक्झाम पॅटर्न काय आहे? टोटल जे क्वेश्चन असतात तुम्हाला 100 क्वेश्चन असतात आणि MCQ टाइप क्वेश्चन म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि ही मल्टिपल चॉईस तुमची एक्झाम आहे. 100 मार्क्ससाठी पेपर आहे. ओके. कितीला पासिंग आहे ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके. मग ओपनचे कॅन्डिडेट असतील किंवा SC, ST स्टुडंट असतील किंवा एनी अदर कॅटेगरी स्टुडंट असतील, कोणत्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज पाहिजे, त्यामध्ये तुम्ही पास आहात, ते तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे. आणि यामध्ये कोणतेही पर्सेंटेज असं तुम्हाला येत नाही. ज्यावेळी तुम्ही पास होता, त्यावेळी तुम्हाला एकतर पास लिहिलं जातं किंवा तुम्हाला तिथे फेल लिहिलं जातं. ओके. या दोघांपैकी एकच त्यामध्ये आउटपुट असतं आणि याच्यामध्ये कोणतेही रँक वाईज या कोणतेही रँक यामध्ये येत नाहीये. सो इक्वली आहे याच्यामध्ये जे विद्यार्थी पास होतील
ते नॉर्मली याच्यामध्ये डायरेक्टली प्रॅक्टिस तुम्ही चालू करू शकता. समजा एखादा विद्यार्थी फेल झाला असेल, तर नेक्स्ट एक्झाम आफ्टर 6 मंथ नंतर एक्झामिनेशन ए-आय-बीची होत असते, ती तुम्ही देऊ शकता. ओके. सो हे झालं तुमचं एक्झाम पॅटर्न. आता तुम्हाला सिलॅबस जो आहे, तो सिलॅबस कोणता आहे, तो सिलॅबसची इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी देतो. तुम्हाला जे शेड्यूल आउट झालेलं आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टमधून शेड्यूल ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 21 साठी जे काही शेड्यूल लॉन्च झालेलं आहे, ते तुम्हाला यामध्ये सांगत आहे. जे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर 11 फेब 2026 पासून रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांची लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनसाठी एप्रिल 30 एप्रिलपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. एंड डेट आहे 30 एप्रिल. ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट मेथड पेमेंट केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांना 1 मे पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याचं ए-आय-बीचा फॉर्म फिलअप करत असताना काही मिस्टेक झाल्या असतील, तर ते तुम्ही करेक्शन करू शकता. ते करेक्शन विंडो ओपन होणार आहे 3 मे 2026 साठी आणि आफ्टर दॅट तुमचं ॲडमिट कार्ड जे रिलीज होणार आहे मे 22 ला आणि ॲडमिट कार्ड रिलीज झाल्याच्यानंतर जे तुमची एक्झामिनेशन आहे 7 जून 2026 म्हणजे जूनमध्ये तुमची एक्झाम आहे. आत्तापासून अभ्यास चालू करू शकता. ओके. जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये असतील आणि ओ-बी-सी कॅटेगरीमध्ये असतील, त्या विद्यार्थ्यांना 45% तुम्हाला यामध्ये पास व्हायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 45% पडतील, ते विद्यार्थी पास होतील. एस-सी, एस-टी स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांना 40% आहे. ओके. सो अशा पद्धतीने या एक्झाममध्ये जर तुम्हाला पास व्हायचं आहे, तर 45% पाहिजे आणि एस-सी, एस-टी स्टुडंटला 40%. सो या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता कोणता अभ्यास करायचा आहे? सिलॅबस काय आहे? ते तुम्हाला यामध्ये मी सांगतोय. सिलॅबस जर आपण यामध्ये बघितलं, तर 2 मार्चला हा सिलॅबस अपडेट झालेला आहे. सिलॅबस फॉर ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 21 साठी. फर्स्ट जो वेटेज जर आपण बघितलं, तर कॉन्स्टिट्यूशन लॉसाठी 10 क्वेश्चन विचारले जातात. त्याचा वेटेज जास्त आहे. सी जर आपण बघितलं यामध्ये आणि न्यू जे आता आलेलं आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे टोटल 10 क्वेश्चन याच्यामध्ये आहेत आणि सी-पी-सीमध्ये कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये जर बघितलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा 10 क्वेश्चन हे वेटेज आहे. या वेटेज जर आपण बघितलं, यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन या टॉपिकवरती विचारले जातात. ओके. आफ्टर दॅट मग तुमचं फॅमिली लॉ असेल, पी-आय-एल असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ असेल, कंपनी लॉ असेल, एन्व्हायर्नमेंटल लॉ असेल, सायबर लॉ असेल. ॲज पर दॅट तुमचे जे क्वेश्चन याच्यामध्ये ॲज पर सिलॅबस हे दिलेले आहे आणि ही जी पी-डी-एफ असेल सिलॅबसची ती Telegram चॅनलला तुम्हाला शेअर करेन मी. त्यासाठी Telegram चॅनल जॉइन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला दिलेली आहे. टोटल जे क्वेश्चन आहेत 100 म्हणजेच 100 आउट ऑफ तुमचा पेपर असणार आहे. ओके. सो हे झालं सिलॅबस. त्यानंतर आता हे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे? स्टेप बाय स्टेप त्याचे व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळून जातील. ओके. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनला विचारा. थँक यू सो मच.